अनिल कपूरचा नायक सिनेमा आठवतोय, ज्यात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री बनतो आणि तो 24 तासात निर्णयांचा धडाका लावतो। आज महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांमध्ये जणू नायक सिनेमातला अनिल कपूर संचारला होता। कुणी हॉस्टेलवर जात तिथल्या दुरवस्थेचा पंचनामा केला, तर कुणी थेट पोलिसांना फैलावर घेतलं। नायक मधल्या अनिल कपूरला 24 तास मिळाले होते आणि आपल्या मंत्र्यांना 5 वर्ष मिळाली आहेत। तेव्हा रिअल लाईफ मध्ये राजकीय नायकांची खरी कसोटी आता सुरू झाली आहे। लाज नाही वाटत तुम्हा लोकांना? हे असं पाहता तुम्ही लोक? थोडी तरी लाज ठेवा, थोडी तरी राहून दाखव रे, एक दिवस सुद्धा राहून दाखव। मस्ती करायला पाहिजे तुम्हाला, फक्त पैसे खायचेच का देत आणखी काही? लाज नाही झालं ना, लाज। समाज कल्याण मंत्री झालेल्या संजय शिरसाट यांचा हा अवतार पाहून तुम्हाला नायक सिनेमातल्या अनिल कपूरची नक्कीच आठवण झाली असेल। लोकेशन आहे छत्रपती संभाजीनगर शहरातलं सामाजिक न्याय विभागाचं वसतिगृह। समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी जणू हॉस्टेलमध्ये रेड टाकली। इथल्या विद्यार्थ्यांना कसं विस्कळीत आयुष्य जगावं लागतंय हे खोलीची अवस्था पाहिल्यानंतर मंत्री महोदयांना वेगळं सांगण्याची गरजच पडली नाही। या कोंदट वातावरणात होणारी विद्यार्थ्यांची घुसमट कमी करण्यासाठीच बिनकाचेच्या खिडक्या ठेवल्या असाव्यात। फर्निचर विकायला काढलं तर भंगारवाला देखील नाकं मुरडेल। भिंतीवर उठलेल्या दूरवस्थेच्या नकाशावर आशा, महत्वाकांक्षा आणि विकास ही शहरं शोधून सापडत नव्हती। स्वच्छ भारत धोरण बिन दरवाजाच्या आणि बिन खिडक्यांच्या बाथरूम मध्ये नग्न झालं होतं। सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय पाहून शिरसाट यांचा पारा चढला आणि तावडीत सापडलेल्या कर्मचाऱ्याची त्यांनी शाळा घ्यायला सुरुवात केली। लाज नाही वाटत तुम्हा लोकांना? हे असं पाहता तुम्ही लोक? थोडी तरी लाज ठेवा, थोडी तरी राहून दाखव रे, एक दिवस सुद्धा राहून दाखव। मस्ती करायला पाहिजे तुम्हाला, फक्त पैसे खायचेच का देत आणखी काही? लाज नाही झालं ना, लाज। संजय शिरसाट यांनी आपला मोर्चा हॉस्टेलच्या मेसकडे वळवला। वाटेत महिला अधिकाऱ्यांची गाठ पडली। प्रसारमाध्यमांच्या कॅमेरा समोर शिरसाट यांनी मॅडमचीही झाडाझडती घेतली। काय मॅडम, तुम्हाला माहित नव्हतं येणार आहे म्हणून? कधी येत असायची का अवस्था का अशी? सर दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवलेला आम्ही। कधी पाठवला? 2-2.5 वर्ष होते। दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून 2.5 वर्ष झाले म्हणतात। मग काल आज पेपरला बातमी आली 2.5 कोटी तुम्हाला मंजूर आहे, ते कसले? मग ते कुठे आहे? जुलै 2024ला, परंतु निधी अद्याप प्राप्त झाला। अशी यांची अवस्था आहे। म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा यांचा गैर केले जाणार नाही, यांच्यावर कारवाई केली जाईल। विद्यार्थ्यांनी शिरसाट यांना मेसमधल्या पोळ्यांचं सॅम्पल दाखवलं। बाथरूमला सुद्धा काचा नाही आणि अशा अवस्थेमध्ये हे कोणवाड्यामध्ये हे विद्यार्थी राहतात, हे खरं तर या दुर्दैव आहे। या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही, परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आलाय, निश्चित मला या हॉस्टेलच्या चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं।
या ठिकाणी जे अधिकारी आता अब्सेंट आहेत वगैरे आहेत त्यांच्यावर काय कारवाई करायची ही तातडीने केली जाईल, तातडीने कारवाई केली जाईल. आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल. एकंदरीत एकूण 5 लोकांचा असलेला स्टाफ, त्याच्यामध्ये सुद्धा 3 लोक अब्सेंट आहेत. आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असावी. गृहराज्यमंत्री झालेले योगेश कदम सोमवारी रात्री उशिरा नवी मुंबई पोलीस ठाण्यात धडकले. आता क्रिसमस आहे, 31 आहे, त्याच्यामध्ये ज्या काही पार्ट्या चालतात तिकडे स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या. मी पूर्ण वेळ ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह असताना मी सगळं जीवनात सहन करणार मी असं सिच्युएशन बरोबर की नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सायबरचं तुमचं कोण बघते, कदम कोणतरी आहे बरोबर की नाही. कदम कोणतरी आहे ते 2 दिवस गेले सुट्टीवर बरोबर की नाही. सुट्टीवर गेले तर चार्ज कोणाला देऊन गेले सर. 4 जो रेग्युलर ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर डिटेक्शन ऑफिसर कोल्हापूर सर डे ड्युटी करून दिली आपण. आणि एक ऑफिसर सर आम्ही परभणीला गेले होते, त्यांनी 35 वर्षापूर्वीचा सर मर्डरचा आरोपी बोलले मला. पण सायबरचं तुमचं मला रेकॉर्ड हवं आहे. येस सर. तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचे जे गुन्हे आहेत ते किती आहेत येस बरोबर की नाही. तुम्ही ऍक्शन किती. महसूल मंत्री झालेल्या चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रशासनाला स्वच्छता अभियान राबवण्याचे आदेश दिले. कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत, मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्यातून घेता येणार नाही. कोणालाही त्या ठिकाणी प्रशासनामध्ये आता शिफारशीची गरज, त्या ठिकाणी कोणी हा समज करू नये की हे सरकार म्हणजे आम्ही सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ, या सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमाच्या बाहेर काम करणार नाही. सागर बंगल्याची कृपादृष्टी झाली आणि सागरी किनाऱ्याशी संबंधित खातं नितेश राणेंच्या पदरात पडलं. पदभार स्वीकारताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ट्रेलर दाखवायला सुरुवात केली. माझ्या काही अपेक्षा आहेत, माझी एक काम करण्याची पद्धत आहे, त्याचा एक एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेला आहे. त्यांना काही गोष्टी मला ज्या अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत, जेणेकरून हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे. दोन्ही खातं सरप्राईज व्हिजिट होतील ते आता तुम्हाला तारखानी वेळ सांगणार नाही, पण मी निश्चित पद्धतीने करण्याची तयारी माझी आहे. कारण का माझ्या कारकिर्दीमध्ये सागर सुरक्षा किंवा सागर मार्ग किंवा किनारपट्टीच्या मार्गातून कोणीही आमच्या देशाकडे राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. एवढा धाक माझ्या डिपार्टमेंटचा आणि माझ्या मंत्रालयाचा मी निश्चित पद्धतीने मी तयार करणार आहे. गस्ती नौका ज्या आज आहे त्याची संख्या मी वाढवण्याची माझी मानसिकता आहे. नायक सिनेमातला 1 दिवसाचा मुख्यमंत्री झालेला अनिल कपूर 5 वर्षांची कामं करून दाखवतो. आता आपल्या मंत्रिमंडळातले खरेखुरे नायक 5 वर्षात कामाचा धडाका लावतात का हे पाहूया. पहिल्या दिवसात दिसलेला जोश पुढची 5 वर्ष देखील हाय राहणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.